पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचल्यानं महानगरपालिकेचं पितळ उघडं पडलं। नाले सफाई होऊन देखील उद्भवलेल्या या परिस्थितीला प्लास्टिक कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। यंदा पावसाळ्याच्या पूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं सर्व प्रमुख नाले आणि गटारांची सफाई केली। त्यातून शेकडो टन कचराही काढला। नाल्यांमध्ये गाळ आणि कचऱ्यासह प्लास्टिक लक्षणीय प्रमाणात आढळलं। यावर कुणी पालिकेवर खापर फोडलं तर कुणी ठेकेदारांवर। मात्र या सगळ्यांमागे प्लास्टिक कारणीभूत असल्याचं आता समोर आलंय। संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे नाले सफाई केली त्यामध्ये मुख्यतः प्लास्टिक हा मेन आहे। सगळ्या प्रकारचं प्लास्टिक, मोठ्या पिशव्या, लहान पिशव्या, सगळ्या प्रकारचं प्लास्टिक जास्त प्रमाणात जेवढं काढावं तेवढा खालून पुन्हा गावातून पुन्हा त्या वरती निघतं, ते कुजत नाही। त्यामुळे वर्षानुवर्षे ते पाण्याला अडथळा तयार करतं आणि एकदा एका बसलं पॅक बसलं की पुन्हा पाण्यात निचरा होत नाही। त्यामुळे संपूर्ण नाला किती साफ केला तरी तो पुन्हा जामच होतो।